भारतानं ह्या युरोपियन लोकांना प्रथम संघर्ष मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येते. आणि त्यातलं ते एक मराठ्यांचे जे मराठा साम्राज्य होतं, त्या मराठा साम्राज्य आणि वसाहतवाद यांच्यात आपल्याला म्हणजे एक प्रकारचं समज आपल्याला जाणून घेत आहे. मराठी सत्तेचे वसाहतवादी विरोधी धोरण समजून घेत असताना आपल्याला पोर्तुगीज आणि मराठी यांचे संबंध कसे होते, डच आणि मराठी, फ्रेंच मराठी, इंग्रज मराठी, सिद्धी मराठी आणि अफगाण मराठी, हे सर्व या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला मराठी सत्तेचे वसाहतवादी धोरण आणि पोर्तुगीज आणि मराठी हे आपल्याला हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपल्याला दिसून येते की सुरुवातीच्या भारतात युरोपीय असं मोठ्या प्रमाणात पसरलेलं आपल्याला दिसून येते. आणि एक वेळ अशी आहे की संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचं पूर्णपणे आपलं साम्राज्य राहिलेलं आपल्याला दिसून येते. परंतु सुरुवातीला जेव्हा युरोपियन लोक आलेले, या युरोपियन लोकांचा खऱ्या अर्थाचा हेतू किंवा त्यांचा कुटील डाव जर त्यांना ओळखला असेल ते आपल्या महाराष्ट्राचे दैवत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने या फटक्यांचे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखलेली होती. म्हणून त्याला प्रतिकार करण्यासाठी त्या काळात एक असा राजा होऊन गेला ज्यांनी वसाहतवादाच्या विरोधात एक नौदल उभारलं, म्हणजे आरमार उभा करण्याचं काम केलं, जलदुर्ग उभारले आणि असे अनेक उपाय त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आपल्याला दिसून येते. त्याशिवाय इंग्रजांचा ज्या विकासाचा कारभार व्यापार होता तो मोडून काढण्यासाठी त्यावर जबरदस्त जका सुद्धा महाराजांनी बसवली होती आपल्याला. आणि त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा त्यांना विरोध केला, पोर्तुगीजांना वगैरे तीव्र असा संघर्ष केलेला आपल्याला दिसून येते. आणि पेशवाईच्या काळामध्ये चिमाजी आप्पा बाजीराव पेशवाईचे जे धाकटे बंधू होते त्यांनी सुद्धा पोर्तुगीजांचा कोंढा घाटामध्ये झालेल्या युद्धामध्ये पराभव केलेला आपल्याला दिसून येते. मराठी सत्तेचे हे वसाहतवादी विरोधी धोरण हे खऱ्या अर्थाने पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज सर्व परकीय भारताच्या व्यापाराच्या निमित्तानं आले. परंतु त्यांनी काही केले, व्यापारी म्हणून आले आणि त्या तलवार हातात घेऊन त्यांनी राज्यकर्ते म्हणजे तलवार म्हणजे आपल्याला एक म्हण आहे, तराजू तलवार तक असा पद्धतीने त्यांचा प्रवास झालेला आपल्याला दिसून येते. भारतात पोर्तुगीज हे सर्वात प्रथम आपल्याला आलेले. पोर्तुगीजांचा उल्लेख त्यावेळी समकालीन मराठी दस्तावेजामध्ये त्यावेळी फिरंगी असं केलेलं आहे. म्हणजे फिरंगी आता नंतर काळ सर्व व्यापार युरोपियन लोकांना वापरले गेले, पण सुरुवातीला फिरंगी हा शब्द पोर्तुगीजांच्यासाठी वापरला गेलेला आपल्याला दिसून येतोय. आणि त्या ताब्यातील आणि फिरंग्यांच्या ताब्यातील प्रदेशाला फिरंगान असं त्या प्रदेशाला म्हटले गेले. फिरंग म्हणजे एक प्रकारची पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार. फिरंग या शब्दाचा अर्थ पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक. आणि त्यामुळं आणि कालांतराने सर्वच युरोपीय लोकांचा उल्लेख आपण फिरंगी असा केला जाऊ लागला आपल्याला दिसून येते. आता पोर्तुगीज आणि मराठी यांच्यातलं जर आपल्याला संबंध बघून घ्यायचा असेल तर पोर्तुगीज सुरुवातीला आले 1493 साली वास्को द गामा आला आणि त्यानंतर त्यानं पश्चिम किनाऱ्याकडे पूर्व किनाऱ्याकडे अशा आपल्या अनेक वाखारी स्थापन केली. त्यामध्ये दीव, दमण, संजाण, वसई, खंजा, वरण, चौल इथे अनेक ठिकाणी पोर्तुगीजांनी बुरुजयुक्त किल्ले बांधले आणि बार्देश प्रदेश आणि ह्या किल्ल्यामुळे सुद्धा सुरक्षित होता. पनवेल येथे त्यांचा प्रचंड असं दारू सुवा असा होता आपल्याला दिसून आहे. बार्देश म्हणजे गोव्याचा उत्तरेचा जो भाग आहे, उत्तर गोवा या राज्यातील प्रदेशातील उत्तरेच्या भागाला बार्देश असं म्हटले गेलेलं आहे. आजच्या गोवा राज्यामध्ये बार्देश नावाचे एक तालुका सुद्धा आहे, गाव सुद्धा आहे असं आपल्याला दिसून येते. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात असं समजून की पश्चिमेकडे म्हणजे कल्याण भिवरी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा खऱ्या अर्थाने पोर्तुगीज लोकांशी संपर्क आलेला आपल्याला दिसून येते. आणि शिवाजी महाराजांनी काय केलं, आरमार ह्या व्यापारी ह्या फिरंग्यांना ओळखून आपलं आरमार उभारलं होतं आणि त्यामुळे पोर्तुगीज सुद्धा सावध झाले. आणि पुढील काळात मात्र मराठ्यांनी पोर्तुगीजांचे धीर सांगण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते. सुरुवातीच्या काळात जहाजे बांधणीच्या कार्यक्रमामध्ये किंवा हत्यार बांधणीच्या कार्यक्रमामध्ये कवायचा पौधा निर्माण करण्यात मराठ्यांनी सुरुवातीला मदत केलेली आहे पोर्तुगीजांनी. परंतु नंतर जे काय गोव्याचे व्हाईसरॉय होते त्यांचं दडपण येतात पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत करण्याचं थांबवलेलं आपल्याला. आणि त्याशिवाय भेंडीराजाची सिद्धी होता, सिद्धी जोहर, त्याच्या विरोधात सुद्धा आपल्याला मराठ्यांची प्रचंड आपल्या जनतेला त्रास देता म्हणून त्याचा सुद्धा बंदोबस्त करण्यासाठी मराठ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यावेळी मात्र पोर्तुगीजांनी सिद्धीला हातून मदत केलेली आपल्याला दिसून येते. पोर्तुगीज आणि मराठी यांच्यात परस्पर संबंधाचे राजकीय धोरण थोडंसं सुरुवातीला लौकिक होतं, पण इसवी सन 1665 मध्ये मराठ्यांच्या आरमार कर्नाटकच्या सागरी किनाऱ्यातून जात असताना त्यावेळी पोर्तुगीजांनी ह्या मराठ्यांची जी जहाजं होती ती जहाजं जप्त केली, 13 जहाजं पकडून नेली होती. आणि नंतर मात्र मराठी साम्राज्याच्या धमकावलीमुळे ती जहाजं त्यांना परत द्यावी लागली. आणि 1666 मध्ये आदिलशाहीच्या ताब्यात असलेला जो कोंढा किल्ला होता त्या कोंढ्याच्या किल्ल्याला वेढा दिला पोर्तुगीजांनी. त्या किल्लेदाराला आतून कसं मिळवली, दारुगोळा पुरवला. म्हणजे काय करायचे, मराठी त्यांची जे शत्रू होते त्या शत्रूला
स्वराज्यावर चालून आला आणि त्यावेळी मात्र पोर्तुगीजांना मराठ्यांना सहानुभूती दाखवलेली होती आपल्याला. त्यामुळे त्याशिवाय आणि त्या सहानुभूतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी परवानगी दिली. ती परवानगी दाबून येते वकार काढण्यास परवानगी दिली. परंतु आणि त्यानंतर मात्र पोर्तुगीजांनी आपल्या धर्मांतर प्रसाराचं सुद्धा काम ते करायचे आणि त्या कायद्यामुळे स्थानिक लोक त्या धर्मांतर कायद्यामुळे स्थानिक लोक असंतुष्ट होते असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1667 मध्ये शिवरायांनी भारतेश्वर स्वारी केलेली आपल्याला इतिहासात नोंद आहे आणि रहिवाशांनी त्यावेळी त्या स्थानिक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं भरभरून असं स्वागत केलेले आपल्याला दिसून येते. आणि त्याशिवाय 1669 ला दंडारा राजापुरी परिसराला सुद्धा वेढा घातला. त्यावेळी पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य दारू पुरवलेला आपल्याला दिसून येते. ज्यावेळी आदिलशाह मराठी संघर्षात पोर्तुगीज तटच असले ते भासवायचे ते आदिलशाह आणि मराठा साम्राज्यामध्ये जेव्हा आपलं युद्ध व्हायचे संघर्ष व्हायचा तेव्हा पोर्तुगीज तटस्थ आहोत असं दाखवायचे. पण प्रत्यक्षपणे काय करायचे ते त्यावेळी आदिलशहाला सुद्धा मदत केल्या जायचे. आणि अशा घटनेपूर्वी अशा अनेक घटनेपूर्वी एकदा रायगडावर पोर्तुगीजांचे जे वकील होतं त्यांचं नाव होतं गोसानो मार्तीस. गोसानो मार्तीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आलेले आणि दोघांच्या उभयतामध्ये असा संघर्ष एकमेकांनी टाळायचं ठरलं गेलं आणि गोव्यातून पोर्तुगीजांचं समूळ नष्ट करावे असं महाराजांचं उद्दिष्ट होतं. परंतु म्हणून महाराजांनी घटाघटीत काही माणसं सुद्धा पेरून ठेवली गोव्यामध्ये आणि परंतु त्याच वेळी पोर्तुगीज सत्तेत उतरून द्यायचं. परंतु त्याचा स्वभाव मात्र त्या पोर्तुगीजच्या व्हाईसरायला लागला आणि त्यामुळे त्या मराठ्यांचे अपयश आलेलं आपल्याला दिसून येते. आणि 10 फेब्रुवारी 1670च्या आसपास पोर्तुगीज आणि मराठी यांच्यामध्ये तह निर्माण झाला आणि त्या तहवर काही अटी मान्य करण्यात आल्या आणि त्यामध्ये उभयतांनी काय करायचं ठरवले. उभयतांनी एकमेकांची दादर उठली असतील ते माल काढायचा असेल तो एकमेकांना परत द्यावा, नुकसान भरपाई द्यावी आणि 10 आणि त्या पद्धतीनं मोगलांना सवलती दिलेल्या आहेत पोर्तुगीजांनी त्या पद्धतीने मराठ्याने मिळाले आणि एकमेकांच्या हद्दीमध्ये जो एकमेकांचा प्रदेश आहे मराठ्यांचा प्रदेश आणि पोर्तुगीजांचा एकमेकांच्या हद्दीमध्ये कोणी किल्ले बांधले आणि त्याशिवाय रामनगरचा जो काही जो चौथाईचा जो महसूल गोळा करायचा मराठ्यांचा अधिकार होता त्या अधिकारांना मात्र मराठी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष होत राहिलेला आपल्याला दिसून येते. आणि हा संघर्ष मिटावा म्हणून त्यावेळी मराठा साम्राज्यामार्फत सुद्धा महाराजांनी पितांबर शेरवी व जिवाजी शेरवी अशा या वकिलांची सुद्धा नेमणूक केलेली होती. परंतु त्या वकिलांना सुद्धा मराठी आणि पोर्तुगीज संघर्ष मिटवण्यात यश आलेलं आपल्याला दिसून येत नाही. 1669 मध्ये सुद्धा खांदेरी इंग्रजी बेटावरून सुद्धा मराठी इंग्रज लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना मदत केली गुप्तपणे पण मराठ्यांना मदत केली. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की मराठा आणि पोर्तुगीज या संघर्षामध्ये आपल्याला नेहमी संघर्ष दिसून येतोय आणि त्यामुळं आणि इतर जे काय इतर पोर्तुगीजेतर इतर युरोपीय लोक असतील किंवा इतर शत्रू असतील त्यांना सुद्धा मला आत्ममदत करण्याचं काम पोर्तुगीजांनी केलेलं आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा एक धडा पोर्तुगीजांना शिकवावा असं वाटत होतं निर्धार केलेला आणि तो इथे मराठ्यांच्या बांधकामाला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आणि त्यामुळं गोव्यातील जी स्थानिक जनता होती त्यांच्या जबरदस्तीने धर्मांतर करण्याचं काम चालू होतं. समुद्रातील व्यापाऱ्यांना लुटायचं काम चालू होतं आणि त्यामुळं पोर्तुगीज हे अत्यंत यांना धडा मोठ्या प्रमाणात शिकवावा म्हणून पोर्तुगीज संघर्ष त्यांनी सुरू केला. परंतु पुण्याच्या लढाईमध्ये मात्र मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केलेला आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकेशाची भीती पोर्तुगीजांना नेहमीच वाटायची म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून नेहमीच ते सावध राहायचे आणि त्यामुळे परंतु छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज थोडंसं भयमुक्त झालेले आपल्याला दिसून येतात आणि अशा पद्धतीचं अभिप्राय सुद्धा त्यावेळेच्या गव्हर्नरने व्यक्त केलेला आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांना कसा आपल्या शत्रूवर धाक पटवलेला हे महाराजांचं कर्तृत्व होतं, महाराजांचा दृष्टिकोन होता असं आपल्याला दिसून येते. गोव्याच्या पोर्तुगीजांनी वगैरे छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात मोगल भाषेची सुद्धा आत्मविरोधी केली होती. परंतु संभाजी राजे सुद्धा अत्यंत प्रचंड पराक्रमी होते. पोर्तुगीजांच्या रेलदंडा बंदरावर हल्ला केला होता आणि त्यावेळी गोव्याच्या सीमेवर मराठीच्या फोने किल्ल्यावर लढा द्यायचा मराठ्यांनी मेला मोडून काढला होता आणि गोव्यात चढाई केली आणि त्याच वेळी मात्र आणि या लढाईमध्ये त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जे सहकारी होती येसाजी कंक महावीर येसाजी कंकांनी त्यावेळी पायदळचे प्रमुख होते आणि त्यामुळे पराक्रमाची शर्त केलेली आपल्याला दिसून येते आणि त्या लढाईमध्ये त्यावेळेस पोर्तुगीजचा गव्हर्नर जखमी झालेला आपल्याला दिसून येते आणि त्या लढाईमध्ये पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागलेली आपल्याला दिसून येते आणि अशा वेळी आणि त्याच वेळी मोगलांनी कोकणावर आपल्या दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी या छत्रपती संभाजी राजांच्या काळात पडली आणि त्यामुळं पोर्तुगीजांच्या विरोधात चाललेली मोहीम अर्धवट सोडून त्यांना परत स्वराज्यामध्ये यावं लागला आणि मोगलांचा प्रतिकार करावा यासाठी कारण मोगल त्यावेळी अतिशय शक्तिशाली होते. म्हणून पुढे मात्र संभाजी राजे
विरोधी संघर्ष परत सुरू झालेला आपल्याला दिसून येते। त्यावेळी मौलाना प्रतिनिधी रचनेत होता हुसेन अली सय्यद यांच्या करार झाल्यामुळे मराठ्यांनी दिल्लीचा ताबा घेतला होता आणि मराठ्यांनी पोर्तुगीजांच्याकडे चौथाईची मागणी केली आणि परंतु वसईच्या गव्हर्नरने ती पूर्णपणे पेटवून लावलेली आपल्याला दिसून येते। आणि त्या मराठ्यांच्या हल्ले लाथून देण्यासाठी त्यावेळी पोर्तुगीजांनी वसई, आशेरी, तारापूर, दमण येथे लष्करी चौका सुद्धा उभ्या केल्या आणि त्यावेळी त्या स्थानिक अतोनात असे प्रजेवर अत्याचार केले आणि त्या पेशव्यांच्या काळात धोरणेबाजार पेशव्यांची तात्विक बंधुते चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीज विरोधात एक मोहीम हाती घेतली होती आणि चिमाजी अप्पांनी पहिल्याच दर्जावर वसईचा किल्ला जिंकून घेतला। मार्च 1737 मध्ये मराठी साष्टी बंदर सुद्धा जिंकून घेतलं आणि दुसऱ्या आघाडीवर पेशवाईच्या काळामध्ये शंकराजी पण फडके यांनी वसई बेटावर सुद्धा प्रवेश केला आणि त्यामुळे वसई किल्ला जोपर्यंत जिंकता येते आसपासच्या प्रदेशावर आपली कब्जा राखता येईल म्हणून त्या मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली। परंतु प्रभाव त्या काळाने पोर्तुगीजांच्या मानानं मराठ्यांच्या आरमार तेवढं सक्षम नव्हतं। म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं ते पेशवाईच्या काळात राहिलं नाही म्हणून पुढे 2 वर्ष हा संघर्ष चालू राहिला आणि शेवटी अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजांना नमवलं। परंतु हे पोर्तुगीज आणि मराठा संघर्ष जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवाईच्या काळापर्यंत असं प्रचंड प्रदीर्घ असं हे संघर्ष राहिलेला आपल्याला दिसून येते। आणि आपल्याला यानंतर आपल्याला पुढील तासाला आपण डच मराठी, फ्रेंच मराठी आणि इंग्रज मराठी ह्या विषयावर पुढील तासाला अभ्यास करू। धन्यवाद।